अरे वा, मस्त. गुड इव्हिनिंग. कसे आहात? आपल्या या अनेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मी माजी प्राचार्य एकनाथ दांडगे सर आपलं सहर्ष स्वागत करते. आता या ठिकाणी जो प्लॉट आहे तो साधारणतः लिंबोणीचा आहे. हा लिंबोणीचा प्लॉट जो आहे, आता ह्याला लिंब ही छोटी छोटी लागलेली आहेत. या ठिकाणी याला साधारणपणे असं एक पानं आहेत की ज्याला हा थोडासा रोग लागल्यासारखं दिसते किंवा थोडंसं बुरशी लागल्यासारखी दिसते. तर ही पानं पाहणं आणि त्याच्यावरती योग्य तो उपयोग करणं हे आपल्या गरजेचं आहे. यासाठी जी जैविक खतं आहेत त्या जैविक खताचा किंवा जीवामृताचा आपण जर वापर केला तर अशा प्रकारची कीड किंवा हे आपल्याला येणार नाही. आणि ही जी कळी आहेत किंवा लहान छोटी लिंब आता तुम्हाला दिसत आहेत, ही लिंब चांगल्या तऱ्हेनं वाढीस लागू शकतात. ही जी लिंब आहेत ह्याची लागवड आपण साधारणपणे 4 वर्षापूर्वी केलेली आहे. याची जी प्रजाती आहे ती पूर्णतः देशी आहे. याचं साल ही पातळ आहे. रस हा चांगल्या तऱ्हेनं रसरशीत आणि तेवढाच म्हणजे भरभरून देत असलेला रस आपल्याला या लिंबातून मिळतो. अशा प्रकारची ही लिंब किंवा लिंबाची झाडं ही आपल्या इथं बहरलेली आहेत. फक्त यालाही नेहमीप्रमाणे मी सांगतो की आपण जे काही रासायनिक खतं देतो किंवा फर्टिलायझरचा वापर करतो किंवा फंगिसाईडचा वापर करतो आणि त्याचा परिणाम हे आपल्या फळांवरती होतो. फळांवरून आपल्या कस्टमरवरती किंवा जो काय खाणार आहे त्यालाही होतो. आणि त्याचे साईड इफेक्ट्स होण्यापेक्षा सुरुवातीपासूनच आपण इथं ऑर्गॅनिक पद्धतीनं याचा वापर करतो आहे. कमीत कमी म्हणजे जास्तीत जास्त आपण खताचा वापर करतो आहे, शेणखताचा. त्याच पद्धतीनं जीवामृताचा वापर करतो आहे. आणि जेवढं याचं जे पालापाचोळा आहे तो पालापाचोळा खाली बघितला असेल तर तिथंच तो रुजवून तो कुजवून त्याला खत म्हणून उपयोगाला येते. तर हे जे आता बहरलेलं आहे किंवा हिरवगार दिसतंय त्याला कारण म्हणजे त्याच्यातील असलेलं ऑर्गॅनिक किंवा तेवढंच सेंद्रिय अशा प्रकारचं त्याला मिळणारं पोषक द्रव्य आहे. विद्यार्थी सर्वांना यूट्यूब चॅनल कसा वाटला, अनेस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं हे निश्चितपणे कळवा. मनपूर्वक धन्यवाद. पुढच्या वेळेस आपण एक वेगळा झाड किंवा वेगळी वनस्पती घेऊन तुमच्या समोर येतोय. धन्यवाद.